येणाऱ्या 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, म्हणजेच देवशयनी एकादशी. असं म्हटलं जातं की विष्णुदेव हे निद्रावस्थेमध्ये जातात आणि चातुर्मास सुरू होतो. अशा वेळेला ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय दिलेले आहेत. हे उपाय केल्याने घरामध्ये जी संकट असतील किंवा काही लोन असेल, कर्ज असेल, याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी हे उपाय करायचे असतील. ज्यांची श्रद्धा असेल, ज्यांचा विश्वास असेल, त्यांनी नक्की करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. स्क्रीनवर तर मी काही गोष्टी सांगतच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो आहे तो मी तुम्हाला सांगते. घरामध्ये जर तुमच्या शंख असेल, तर शंख जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच या शंखामध्ये तुम्ही आपल्या घरामध्ये जे तांदूळ आहेत, हे तांदूळ आपण पूर्णपणे ह्याच्यामध्ये भरायचे आहेत. हे पूर्ण भरून आपल्या घरामध्ये जर तुमच्या असा पिवळ्या रंगाचा कपडा जर असेल तर आपल्याला आषाढी एकादशी दिवशी आपल्याला देवाच्या समोर तुमच्या परंपरे पद्धतीनुसार जे काही असेल ते तुम्ही असं दिवा लावून देवाच्या पुढे तांदूळ भरून शंखामध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम येत असेल तर नक्की बोला, नाही तर शांतपणे अर्धा तासाचं असेल ते शांतपणे यूट्यूबवर तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा शंख आपण जिथे तिजोरी ठेवतो किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता, दागिने ठेवता, तिथे तुम्हाला हा कपाटामध्ये ठेवायचा आहे. आणि जर मोठा कपडा असेल तर तुम्हाला असा पूर्णपणे तुम्ही त्याला झाकून ठेवू शकता किंवा बांधून ठेवू शकता. नंतर हा शंख आपल्याला देव उठणी जेव्हा एकादशी असेल तेव्हा तुम्हाला त्यावेळेला आपल्याला हा काढायचा आहे. आणि हा यातले तांदूळ आहे ते तुम्ही घरामध्ये सुद्धा यूज करू शकता किंवा पक्ष्यांनाही देऊ शकता. हा चातुर्मासामध्ये केलेला हा खूप चांगला उपाय आहे, जो जेणेकरून तुम्हाला पाहायला मिळेल की खूप साऱ्या गोष्टी चांगल्या आयुष्यामध्ये होतात. त्याचमध्ये लक्ष्मीची जो वास आहे तो तुमच्या घरामध्ये राहतो, सुखसमृद्धी वाढते, खूप सारे धनसंपत्तीचे मार्ग ओपन होतात. नक्की करून बघा. हे उपाय केल्याने, विश्वास ठेवल्याने सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि हे काही उपाय असतात ते ठराविक मुहूर्त आणि खूप चांगल्या दिवशी करणं हे योग्य असतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलंय. नक्की करा. बेस्ट ऑफ लक.